आज आपण मटारपासून वेगवेगळे 4 पदार्थ पाहणार आहोत की जे तुम्ही नाश्ता असो, मुलांचा टिफिन असो किंवा जेवण असो आरामात बनवू शकता। तर सगळ्यात आधी पहिल्या रेसिपीसाठी येते मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल गरम करून घेतलेलं नाही, नॉर्मल घेतलेलं आहे टेम्परेचरचं। आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी थोडं थोडं घालत ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने हे कणिक मी ते मळून घेतलेली आहे। आता ही कणिक साधारणतः एक 10 मिनिटं आपण तसंच ठेवून देऊया मुरण्यासाठी। कणिक आपली मुरते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात। तर 1 वाटी मटार मी इथे घेतलेला आहे, त्यामध्ये घालायचं आहे 2 हिरव्या मिरच्या। तर ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, तुमच्या आवडीनुसार ते तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर हे फिरवून मी घेतलेलं आहे, एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे। हलकंसं ओबड-धोबड राहिलं तर मग जे आपला पराठा असतो तो फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे जितकं जमल तितकं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे सारण। तर आता फोडणीसाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा मी तेल गरम करून घेतलेला आहे, पाव चमचा जिरे घालायचं आहे। त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, हिंग पाव चमचा घालायचा आहे। बेसिक मसाले आहेत, त्यामध्ये मी घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा, धनेपूड अर्धा चमचा, चाट मसाला पाव चमचा आणि हळद 1 पाव चमचा घेतलेली आहे। गॅसची फ्लेम बारीक करायची म्हणजे मसाले जळत नाहीत। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आता आपल्याला 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे मसाले आपले करपत नाहीत। आता 1 मिनिटभर हे सगळं आपण परतून घेतल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं होतं आपण वाटाण्याचं ते घालायचं आहे आणि पुन्हा हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साधारणतः 1-2 चमचे मी बेसनचं पीठ वापरलेलं आहे, म्हणजे हलकंसं जे पाणी सुटेल मिश्रणाला ते सुटणार नाही आणि एकदम व्यवस्थित आपलं मिश्रण जे आहे ते पराठ्यामध्ये व्यवस्थित बसेल। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर आपण हे जे मिश्रण आहे ते वाफवून घेऊयात। तर 1 मिनिटभर झालेला आहे आणि हे जे सारण आहे आपलं ते देखील चांगलं असं वाफवून झालेलं आहे। हे पहा, आता हे एका बाउलमध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर सारण आपलं थंड झालेलं आहे। कणिक सुद्धा मी पुन्हा एकदा मळून घेतलेले आहे आणि आता याचे असे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे। हे पहा, यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि त्यानंतर जे आपलं सारण आहे ते यामध्ये घालायचं आहे। ही पराठा बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे, म्हणजे पराठा जो आपण भरतो ते कसं भरायचं तर ही अतिशय सोपी पद्धत आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा कोणी ही पद्धत वापरत सुद्धा असतील। तर हे पहा, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला हे जो गोळा आहे तो सील करून घ्यायचा आहे, बंद करून घ्यायचा आहे आणि आता हा पराठा जो आहे आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। ते हलकं पीठ लावत हे मी अगदी हलक्या हाताने लाटून घेते, म्हणजे कुठेही आपला पराठा फुटणार नाही। जर तुम्ही सारण व्यवस्थित बनवलं तर पराठा आपला कुठेही बिघडत नाही किंवा फुटत नाही। तर हे पहा, अगदी हलक्या हाताने हे मी पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे। हे पहा, आता आपण हा भाजून घेऊयात। तर तवा देखील इथे चांगला असा गरम करून घेतलेला आहे, याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठा जो आहे तो चिकटणार नाही तव्याला, त्यासाठी तवा चांगला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। आणि आता हा जो पराठा आहे तो दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्ही अशा पद्धतीने पराठे जर बनवलेत ना तर अगदी मऊसूत असे आणि खूपच चवीला उत्कृष्ट असे हे पराठे लागतात। नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पहा, खूपच छान लागतात। तर यामध्ये तुम्ही सारण भरताना त्यामध्ये थोडंसं चीज सुद्धा वापरू शकता, त्याने आणखीनच टेस्ट त्याची एनहान्स होते, वाढते टेस्ट। तर आता दोन्ही साईडने छान असा खरपूस पराठा भाजून झालेला आहे। हे पहा, मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा नक्कीच हा पदार्थ तुम्ही करू शकता। मटरपासून खूपच छान तयार होतो, नक्की करून पहा। तर इथे आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे, बाकीचे असेच करून घेऊयात।
तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त काटोकाट भरलेले आपले हे मटारचा पराठा तयार झालेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार होतात आणि तुम्हाला मी मोडून दाखवते हा पराठा। यामध्ये मी चीज वापरलेला आहे। एकदम काटोकाट असा हा भरलेला आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका। तर आता दुसऱ्या प्रकारामध्ये येथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण जास्त दिवस टिकण्यासाठी याला थोडंसं पावडर वगैरे लावली जाते, त्यामुळे 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आणि 10 मिनिटं असाच ठेवून द्यायचं आहे। तर आता पुढच्या प्रोसेसमध्ये एका कुकरमध्ये येथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरे। जिरे सुद्धा चांगले असे तडतडून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं जे नोटिफिकेशन असेल ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। जिरे चांगले असे तडतडले की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। आता कांदा चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। हिरवी वेलची 2, बदाम फूल 1, त्यानंतर 3 ते 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी, दालचिनीचे 2 तुकडे आणि तमालपत्र घातलेले आहेत। हिरवी मिरची 2 घातलेले आहेत। 5 ते 6 काजूचे तुकडे घालायचे आहेत। त्यानंतर 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। मिनिटभर परतून झाल्यानंतर 2 चमचे यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे। ती देखील तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे। अतिशय साधा, सोपा आणि झटपट होणारा प्रकार आहे हा। त्यानंतर अर्धी वाटी मटार इथे मी वापरलेले आहेत। हे पहा, मिनिटभर आता आपण हे तेलावर परतून घेऊयात। एखाद्या वेळेस जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि पटापट काहीतरी बनवायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता। मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा हा तुम्ही बनवू शकता। पटकन तयार होतो। आता जे आपण तांदूळ भिजत घातलं होतं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तांदूळ यामध्ये घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिनिटभर हा तांदूळ तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने घ्यायचं आहे, कारण तांदूळ तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी अलगद अशा हाताने आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे। तांदूळ बुडेल इतपतच पाणी वापरायचं आहे। झाकण द्यायचं आणि 2 शिट्या येऊन द्यायच्या आहेत मीडियम गॅसवर। तर इथे तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवर 2 शिट्या आलेल्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपला चमचमीत असा आणि झटपट होणारा मटार भात तयार झालेला आहे। एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा प्रवासातून थकला असाल तर झटपट होणारा आणि चमचमीत असा हा बेत आहे, नक्की ट्राय करून पहा। तर पुढच्या रेसिपीमध्ये एका मिक्सिंग जारमध्ये येथे मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत। हिरवी मिरची 1 वापरलेली आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार पुन्हा एकदा कमी जास्त करू शकता, कारण लहान मुलांसाठी बनवत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। तर आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे बारीक। तर इथे मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे 1 वाटी भिजवलेले पोहे। तर पोहे एकदम मऊ भिजवून घ्यायचे आहेत। वाटल्यास पोहे 1 वाटी घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून 5 मिनिटं ठेवून द्यायचे आणि नंतर हे पोहे अशा पद्धतीने दोन्ही मिक्सिंग जारमध्ये वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे 1। बेसिक मसाले जसे की एक अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे। आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घालायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत 3 चमचे बेसन। तर इथे तुम्ही उकडलेला बटाटा जर आवडत असेल तर घालू शकता आणि अशा पद्धतीने मटारचे रेसिपीज तुम्ही जर करून घातलात तर न आवडणारे सुद्धा आवडीने खातील। यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला वाटल्यास यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता हाताला हलकं हलकं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत। हे पहा अशा पद्धतीने, आणि तुम्हाला जसा हवा आवडीनुसार त्या पद्धतीने याला आकार देऊ शकता। लहान मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे। आवडत नसेल तरी देखील आवडीने खातील इतका चविष्ट होतो, किंवा गरमागरम चहा सोबत सुद्धा खूप छान लागतो। नक्की ट्राय करून पहा। तर अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या टिक्क्या मी तयार करून घेते।
तर हे पहा, दिलेल्या साहित्यामध्ये 7 ते 8 टिक्क्या आरामात तयार होतात. तर इथे मी सगळ्यात तयार करून घेतलेल्या आहेत. तेलसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि यामध्येच या टिक्क्या चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत. तर ह्याला कटलेटसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि हे तुम्ही थोडंसं हलक्यासं तेलामध्ये शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर हे अशा पद्धतीने आता आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं मीडियम हीटवर तळून घ्यायचं आहे. जास्त मोठा गॅस करू नका, नाहीतर मग आतून कच्चं राहील आणि वरून असं करपल्यासारखं होईल. त्यामुळे मीडियम हीटवर चांगलं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मस्त असं पोहे वापरल्यामुळे एकदम कुरकुरीत वरून आणि आतून एकदम मस्त चविष्ट असा हा पदार्थ लागतो आणि लहान मुले तर आवडीने खातील. जर तुम्ही कमी तिखट केलं तर ज्यांना तिखट आवडत असेल तर ते खाऊही शकतात. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे मी तळून घेतलेलं आहे. मस्त कुरकुरीत आणि चविष्ट असे हे आपले मटर आणि पोह्याचे कटलेट तयार झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे आपले सुंदर असे हे मटार कटलेट किंवा टिक्की म्हणू शकता तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीमध्ये एका मिक्सिंग जारमध्ये येथे मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत, एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बारीक असं. तर इथे मी हे वाटून घेतलेलं आहे. यामध्येच घालायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा ओवा, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, पाव चमचा हिंग, कसुरी मेथी थोडीशी घातल्याची आहे यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं आता एकजीव करून घ्यायचं आहे. कारण आपण हिरव्या वाटाण्याचं जे वाटण होतं ते थोडंसं ओलसर आहे, त्यामुळे पहिला हे सगळं जिन्नस जे आहेत ते एकत्र करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालत हे मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, चपातीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे मी मळून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटं आपण भिजण्यासाठी ठेवून देऊयात. 5 मिनिटं झालेली आहेत आणि हा जो गोळा आहे हलकंसं आता याला पीठ लावायचं आहे आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हलकं हलकं पीठ लावायचं आहे आणि हे आता आपण लाटून घेऊयात. तर सगळं असं छान लाटून झाल्यानंतर वाटीच्या साहाय्याने याला आकार द्यायचा आहे, म्हणजे सगळ्या एकसारख्या अशा या पुऱ्या तयार होतील. हे पहा, जसं आपण पुरीची साईज ठेवतो त्या पद्धतीने ठेवायची आहे. तेलसुद्धा चांगलं असं गरम झालेलं आहे आणि आता हे आपण तळून घेऊयात. तर ही पुरी 3 ते 4 दिवस आरामात टिकते, त्यामुळे तुम्ही ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर इथे मटरची ही मसाला पुरी छान अशी तळून तयार झालेली आहे. मस्त दोन्ही साईडने छान अशी तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. तळतानाच इतका मस्त सुगंध येतो की काही विचारूच नका. हे पहा, आता अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका. तर इथे आपल्या सुंदर अशा 3 ते 4 दिवस टिकणाऱ्या मटार मसाला पुरी तयार झालेली आहे. 3 ते 4 दिवस आरामात टिकते. नक्की ट्राय करून पहा. कमी तेलकट आणि मस्त अशा या टम्म फुगणाऱ्या अतिशय चविष्ट अशा या पुऱ्या तयार होतात. तर तुम्हाला या मटारच्या सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू